पाय भाजायला चालू झाले तसं मी पळाले, ते पण साधारण नाही तर एकदम खोडकर माकडे आहे. तर एका माकडाने माझी पाण्याची बॉटलच पळवली. ते जाऊन धबधब्याखाली बसून पाण्याचा आनंद घेतला. आज आम्ही आलो आहोत धाराशिव जिल्ह्यातील मिनी महाबळेश्वर मध्ये, म्हणजेच येडशीतील रामलिंग मध्ये. रामलिंग फक्त देवस्थान नाही तर हे वन्यजीव अभयारण्य सुद्धा आहे. या जंगलात लांडगे, हरिण, माकड, मोर, ससे आणि विविध प्रकारचे पक्षी व दुर्मिळ औषधी वनस्पती आढळतात. तुम्हाला तर माहितीच आहे रामलिंग मध्ये माकडाचे प्रमाण किती जास्त प्रमाणात आहे. ते पण साधारण नाही तर एकदम खोडकर माकडे आहेत. मंदिराकडे खाली जात असताना तर एका माकडाने माझी पाण्याची बॉटलच पळवली. फक्त एवढंच नाही तर माकडाने माझ्या समोर बसून बाटलीमधून पाणी सुद्धा पिलं. कदाचित त्याला तहान लागली असावी. तर आता जाते मी खाली मंदिराच्या दिशेने, ते पण असे माकडांचे कारनामे बघत. थोडं खाली पोहोचल्यानंतर मला मंदिर व मंदिराचा पूर्ण परिसर दिसला. गर्द हिरवळीमध्ये मंदिर पाहून छान वाटलं. तर आता आपण आलो आहोत मंदिर परिसरात. येथे येऊन मी देवाला वाहण्यासाठी फूल, नारळ असं काही सामान घेतलं. पुढे जाऊन मला असं दिसलं की येथे पूजेच्या सामानाव्यतिरिक्त पण छोटे छोटे दुकाने आहेत, लहान मुलांच्या खेळण्याचे, खाण्याचे असे. आता मी जात आहे मंदिराच्या मुख्य दारातून आतमध्ये गेल्यानंतर मनाला मोहून घेणारा असा नजारा दिसला. सध्या ऊनही खूप लागत होतं, त्यामुळे मंदिर परिसरातील फरशा खूप तापल्या होत्या. पाय भाजायला चालू झाले तसं मी पळाले. चला तर मग आता दर्शन करूयात. दर्शन झाल्यानंतर आता आम्ही निघालो रामकुंडाकडे. रामकुंडाकडे जाण्यासाठी आपल्याला खाली पाण्यातून जावं लागतं. मी थोडंसं पुढे गेल्यानंतर मला पाण्याचा आवाज येऊ लागला. मी आवाजाच्या दिशेने पुढे गेले आणि समोर दिसला तो धबधबा. मग काय, मी लगेच धबधब्याकडे गेले. धबधबा बघून मला पाण्यात खेळण्याची इच्छा झाली. मग मी तिथे जाऊन धबधब्याखाली बसून पाण्याचा आनंद घेतला. आजच्यासाठी एवढंच. मी फार थकून गेले. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.